तर 27 जानेवारीची कॅबिनेट होती, तोपर्यंत दादांचा लागलेला सहवास, दादांचं लागलेलं सहकार्य, दादांच्या सहवासामध्ये राहण्यामध्ये जे मला अनुभव आहे, वक्तशीरपणा कसा असावा, वेळापत्रकाची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी, त्यांचा शब्द म्हणजे एक शासन निर्णय होता. त्यामुळे दादाच्या सोबत राहण्यामध्ये आलेला जो अनुभव आहे, दूरदृष्टी असलेल्या नेत्या आणि कुठल्याही कोण नाराज होणार आहे, कोण खुश नाही याची पर्वा न करता स्पष्ट बोलणारा नेता असल्याने दिनांक 27 तारखेला कॅबिनेटमध्ये भेट झाली. दादांनी सांगितलं, दादा बरेच विषय आमचे प्रलंबित आहेत. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं, अशोक, या आठवड्यामध्ये तुमच्या आदिवासी विभागाचे सर्व जे विषय आहेत ते पूर्ण करणार. त्यामुळे दिनांक 28 तारखेला हा प्रसंग आला. अस्वस्थ झाल्यानंतर 29 तारखेला स्वतः मी बारामती इथे जाऊन त्या ठिकाणी पाहलेला जो जनसमुदाय होता, तिथली उपस्थिती होती. प्रत्येक आठवड्यात असतो, आपला दादा हरवला, आपला माणूस हरवला, आपला हक्काचा नेता हरवला, अशा प्रकारच्या सर्वांच्या भावना असल्यामुळे मी आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून विकी परिवार आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं श्रद्धांजली देण्याबद्दल थांबतो. ज्या पद्धतीनं ते कुटुंबातला एखादा मोठा भाऊ म्हणून मदत करायचे, अशा कितीतरी आठवणी माझ्या प्रत्येकाच्या. आता मला दोन्ही उल्लेख केला, कोणतं असे कधी म्हणजे मला आठवते की 20 वर्ष वाढदिवसाच्या वेळेस सकाळी कोणाचा फोन यायचा 30 जूनला, तर दादांचा यायचा. मधल्या काळात नोव्हेंबरमध्ये आईची दुःखद घटना माझ्याकडे झाली. सर्वात अगोदर गावाला भेट नव्हती, इकडून तिकडून दादा दुसऱ्यांच्या फोनवर मला संपर्क साधला, धीर दिला. म्हणजे अशा अनेक आठवणी आहेत. आणि या सर्व आठवणी जेव्हा आम्ही करतो 27 तारखेला विखे साहेबांनी जसं कॅबिनेटचा उल्लेख केला, विखे साहेब आपल्याला आठवते की त्या दिवशीचा दादांचा जो वागणूक होती, म्हणजे पूर्ण कॅबिनेट वेगळ्या मूडमध्ये असताना दादा सर्वांना हसवायचे. त्या दिवशी सुद्धा गिरीश महाजनला आणि दादांचं जो या पद्धतीने झालं, ते सर्व मंत्री एवढे आम्ही हसलो आणि परत दादांकडे सर्वजण त्या ठिकाणी एकत्र केले. अचानक या सर्व गोष्टी आज अनेक लोकांना वाटते की फोटो दादांचा पाहिल्यानंतर विश्वासच वाटत नाही. खर तर दुःखद घटना होता, सर्वांना दुःख होते, परंतु असे मोजके काही लोक असतात की परिवारातले लोक गेल्यानंतर आपण ढसा रडतो. मी माझ्यावरून सांगतो की 2 दिवस मला सुचत नव्हतं की कारण 27ला आम्ही भेटलो आणि 2 दिवस काय करायचं काय नाही करायचं, म्हणजे असा खऱ्या अर्थानं माझ्याबद्दल झालं. अशा भरपूर आठवणी सर्वांच्याच आहेत. आजही आपल्या सर्वांना विश्वास या ठिकाणी नाहीच आहे. बरेच जण सांगत असतात, मोबाईल मध्ये आपण पाहतो की कोणी म्हणतात की दादा त्याच्यात नव्हते, परत दादा येणार आहे. म्हणजे अशा सर्व घटनामुळे सर्वजण आज या पद्धतीने व्यतीत झालो आहोत. आणि हानी तर सर्वांची झालेलीच आहे, राज्याची झालेली आहे, वैयक्तिक झालेली आहे. या निमित्तानं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जिल्ह्याच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं आणि अनेक
बाबी आहेत ते अधूर काम सगळ्यांचं आहे. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये मंत्र्यांना कधी कडक कधी वेगळ्या पद्धतीनं दादा समजून सांगायची. सर्व मंत्र्यांना अधिवेशनाच्या अगोदर ज्या पद्धतीनं गोष्टी सांगायच्या बऱ्याच वेळेस आम्ही तसा मोठा भाऊ आपल्याला सांगितल्यानंतर ज्या गोष्टी पाहता येतात त्या पाहायचो, बाकी त्या पाहायचो. पण आता खरी श्रद्धांजली मला असं वाटतं की दादांनी ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या पूर्ण तंतोतंत पाळल्या म्हणजेच खरी श्रद्धांजली त्यांना मिळेल असं मी मानतो आणि माझ्या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.